जेव्हा आपण आपल्या प्रकृतीसोबत खिलवाड करतो ना, ती अशा रौद्र रूपात आहे ना आपल्याला एकदम बरोबर शिक्षा देऊन जाते. मित्रांनो, आता तुम्हाला आमच्या नारायणगावमधील छपरी चाचणी दाखवतो. छपरी चाचणी ना गाडी चल ना, वळव गाडी. मी अरे मला ते पाय बघायचे. पाय नाही, आम्ही काही घातलंच नाही. अरे हा आमचा मोठा बोले का नारायणगाववाल्यांसाठी किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी एक टुरिस्ट स्पॉट झालाय. का सांगा बरं, हे इथून पूर दिसतोय ना म्हणून लोक मारी येडी झालीत पूर बघायला. पूर जाऊ जय शिवराय जय शंभूराज. तर कशात मित्रांनो, मी तुमचा आपला मराठी गाणं सोमशिंदे. तर परत एकदा मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन तडकता भडकता ब्लॉगमध्ये. पावसाने फार सगळ्याची आयमाय करून टाकलेली आहे. आमच्या नेवकर पुलावरती सुद्धा पाणी गेलेलं आहे. तो पूल सुद्धा फार असं वाटोळं झालंय. फार इतका पाऊस बाहेर पडत आहे, तेव्हा इतकी कामं राहिलीत ना, आता मला डोकं फिरायला लागले आता नाही का. जाऊ दे आता, काय बोलणार मी शाळेला रे. फार पावसाने हा झालंय कमी लगेच. मग लगेच बंदोबस्त लावले. कसं वाटलं माहिती का, परत टेन्शन नाही, जाईन रपकने. हा तुमसे मिलने की दे. मला माहित असतं ना असं, म्हणजे आता ते सांगायच्या गोष्टी नाही, पण मी नेमकी लेट उठलो आणि नारायणगावला थांबलो होतो. नाही तर आपलं कसं येता येता आपल्याला लगेच कळालं असतं, भाई नियोजन मापत झालं असतं. तुमसे मिलने की देर थी, तुमसे मिलने की देर थी. जर पावसाने मला आता साथ दिली, पाऊस उघडला का रस्ता वगैरे जरा वाढलाय, आणि जर पाऊस आला नाही, माझे सगळे काम उरकले, तर या पावसाचे उपकार मी आयुष्यात नाही विसरू शकणार, आयुष्यात नाही विसरू शकणार. असे उपकार राहू दे देवा. माझी गोष्ट लईच मनावर घेतली मला वाटतंय. उगाच काल काय बोललो आणि आज डायरेक्ट दी एंड झालं. आज 3 दिवसांनी घरी आलोय बरं का. आज येणार बाई, पाऊस थांबलाय, मी पहिला घरी येणार. मला एक तर जमत नाही. जेव्हा आपण आपल्या प्रकृतीसोबत खिलवाड करतो ना, ती अशा रौद्र रूपात आहे ना आपल्याला एकदम बरोबर शिक्षा देऊन जाते. फार फार सगळ्याचं उद्ध्वस्त झालंय. पण देवाकडे एकच इच्छा आहे की देवा कोणाला काही त्रास नाही होऊ दे, नाही का, कोणाला काही त्रास नाही झाला पाहिजे. बाकी काही विषय नाही. बघू आता मी लगेच निघतो. मी फक्त घरी आलो नव्हतो, उघडलो होतो म्हणून मी आलो होतो. तोंड बिंड धुतो मस्त पैकी, लगेच फ्रेश होऊन छू. मित्रांनो, आता तुम्हाला आमच्या नारायणगावमधील छपरी चाचणी दाखवतो. छपरी चाचणी ना गाडी चल ना, वळव गाडी. मी अरे मला ते पाय बघायचे. पाय नाही, आम्ही काही घातलंच नाही. अरे चल ना, चल ना भाई. गाडी दिसते ना इथून गाडी, तर गाडी काही नाही दिसत. छपरी गाईज सीधीच छपरी ताजनी. असं काय मग पावसाळा आहे. अरे चपला वाढलं म्हणून घालतो मी, नाही मग हे पावसाळ्यात हे सुक्क होतं का, चपला वाढला होता आणि चप्पल. अरे मी लेदरची घालतो ना रे, प्लास्टिकची घाल ना. प्लास्टिकची नाही जमणार का, हे जमतं का प्लास्टिकचं. अरे आपण काय रिक्स क्वालिटीची घालतो ना. छपरी ताजनी. हा आमचा मोठा बोले का नारायणगाववाल्यांसाठी किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी एक टुरिस्ट स्पॉट झालाय. का सांगा बरं, हे इथून पूर दिसतोय ना म्हणून लोक मारी येडी झालीत पूर बघायला. पूर कधी बघितलाच नाही असं वाटतंय चहायला. गाईज do you want to see, guys, do you want to see the new Chapri of Narangaon, guys? कुठे guys, let's see the new Chapri of Narangaon. मला काय नाही, मग बरं आहे ना, चांगलं आहे उलट. त्या वाईट आहे का. चांगलं आहे गाईज कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतंय, का अजून काय मॉडिफिकेशन करायचंय त्याच्यामध्ये. इथं मारणार आहे पहिला असा, इथं नावाचं कट मारणार आहे माग डोक्यावर आहे का. नाही इथं गणपतीचं नाही, काय म्हणते आता खेळतो असे लव बाईटचा टॅटू काढून घेणार आहे मस्त, त्याला काळा कलर.
या साईडला डोनट काढणार आहे. डोनट नाही माहिती का काय मला कळालं त्यांना कळालं. ते काढणार आहे आणि ते दुसरे शूट येणार आहे. डोनटचं स्पेलिंग सांग बरं. एप्रो डोनटचं स्पेलिंग. डोनट कमीचे मोठे काहीतरी 70 रुपयाची आहे गाईज. बाय बाय. जय जय महाराज. बरं वाटते भाई. पाऊस नाही काय नाही. नाही तर 2 दिवस बाहेर आलं का पाऊस चालू झालं पार वैताग आला होता मला. फार हैराण झालं. हा ना. अरे घरी जास तोपर्यंत 2 मिनिटात फार ना चकनाचूर. चला जाऊ का घरी जाणार आहे तुम्हाला.